हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज एक म्हणजे आता श्रावण चालू होणार आहे, तर त्याच्यामुळे आज आमच्याकडे नॉनव्हेज सकाळपासून आता सगळं चालू होईल। म्हणजे आम्ही तर काही चिकन खात नाही, मंगेश पण खात नाही, मी खात नाही, फिश खातो आम्ही। पण फिश पण मंगेश बरेचसे जे म्हणजे कोळंबी असतात ती एकच खातात फक्त, बाकी असं रस्सा वगैरे खातो आम्ही। तर आज ना बाबा पण आलेत ना, तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं आज श्रावण म्हणजे चालू होणार आहे, तर त्याच्यामुळे आज काहीतरी असं नॉनव्हेजचं बेत करूया। तर मी आज बघू आज काय काय बनवणार आहे, तर तसं मी तुमच्यासोबत आजचा दिवस म्हणजे आज काय काय जेवण बनवणार आहे थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करते। तर चला आता मला जायचं आहे, चिकन पण आणायला जायचं आहे, तर मी जाऊन चिकन घेऊन येते। बाबांनी मला काय एवढं चिकन म्हणजे गावठी चिकन आणणार आहे निमंत्रण पण मागे आलं इकडे, तर थांब हलवू नको। तर आम्ही ना आता गावठी कोंबडी घेऊन येणार आणि मग नंतर तुम्हाला मी दाखवते इकडे आता चोरी चुपके काय काय खातो येतो। तर बघूया आजचा दिवस मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते। चला व्हिडिओला आपण आता सुरुवात करू। चिकनचा दिवस, जे खाणारे असतात ते खातात, जे नाही खात व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी नाही आहे हा व्हिडिओ, नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर मला सांगायचं आहे की आज आहे शुक्रवार, तर आता श्रावण चालू होणार आहे, त्याच्यामध्ये कशी श्रावणामध्ये गणपती गेल्याशिवाय गणपती गेल्याशिवाय नॉनव्हेज खात नाहीत, तर श्रावण असं पूर्ण कडक पाळणाऱ्या लोकांसाठी तर आज शुक्रवार आहे, तर संडेला परत एकादशी आहे, तर एकादशीला काय काय लोक खातात काय काय खात नाहीत। तर आम्ही आज काय केलं आहे, आज आम्ही नॉनव्हेजचा बेत बनवला आहे, म्हणजेच की बाबा पण आलेले आहेत, तर मी म्हटलं की आज हे बनवूया आपण, चिकन बनवू, म्हणजे गावठी चिकन आणणार आहे। आता त्यानंतर मग बाकीचं जे काय असेल बघू। वडे काय त्या दिवशी बनवले होते मी संडेला, मागच्या संकष्टी दिवशी ना बाबा आले त्या दिवशी मी दुपारी वडे बनवले होते, तर बाबा बोलले वडे नको, मग मी चपाती बनवणारच आणि संध्याकाळी बघू जमलंच तर मी वडे पण बनवेन, बघू थोडेसे बनवते। तर असं दोन्ही टायमाचं असतं मस्त चिकन, आपलं गावठी कोंबड्याचं चिकन, तर ते मी बनवणार आहे। तर जशी रेसिपी म्हणजे आईची रेसिपी मी आज फॉलो करणार आहे। आई कशी ते गाळून वगैरे घेते, तर हे मी सगळं कसं आई चुलीवर करते, तर आपण इकडे गॅसवरती बनवूया। तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। आज नॉनव्हेजमध्ये काय काय बनवणार आहे, तर ते पण तो पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता आपण किचनमध्ये जाऊया। आज गत्ताहारी साजरी करायची म्हणून मी सकाळपासूनच इथे तयारीला लागले। आजचा एक दिवस चीट डे म्हणून आपण साजरा करूया। तर इथे मी सकाळी नाश्त्यासाठी बुर्जीपाव बनवला होता, सगळ्यांसाठीच बुर्जीपाव बनवला, कधीतरी वेगळा नाश्ता खावा म्हणून मी आज बुर्जीपाव बनवला। त्यानंतर मी इकडे सर्वात पहिल्यांदा आधी वाटण काढून घेते। आपण आज चिकन बनवणार, चिकनसाठी हे वाटण लागतं, कांदा खोबऱ्याचं सगळं वाटण लागतं। ह्याची लिंक मी ह्या आधी खूप वेळा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर लिंक मी इथे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की चेक करा। मालवणी पद्धतीने वाटण कसं बनवतात तर त्याची लिंक मी इथे खाली देते, या पद्धतीने तुम्ही बनवा, खूप टेस्टी असं आहे आणि वेगळं काय अद्रक लसूण पेस्ट घालण्याची पण गरज नाही। आणि इथे मस्त असं आपले मालवणी वाटण इथे झालेलं आहे। आता मी थंड करायला ठेवते आणि पटकन मी आता जाऊन चिकन घेऊन येते। हे बघा गावठी चिकन पण घेऊन आलो आम्ही। तर हे ज्या कोंबडी घेतली ना त्यावेळेला 1.5 किलोची होती, साफ करून हे आता 1 किलोचं झालेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं। आता फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी इथे मी काय केले, गॅस चालू करून घेतला, टोप घेतलेला आहे। हे टोप आहेत ना ते स्पेशली मी ना नॉनव्हेजसाठीच वापरते, आणि जे व्हेजसाठी वापरते ते माझ्याकडे काळे टोप आहेत। तर मी काय केलं, इथे टोप चांगला गरम झाल्यानंतर एक कांदा कट करून घेतला, तो फोडणीला दिला तेलामध्ये। त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि हे आपले जे बेसिक मसाले आहेत ना, मालवणी मसाला आपल्या चवीनुसार टाकायचा, तिखट किती पाहिजे त्यानुसार तिखट टाकायचं, हळद टाकायची, गरम मसाला आणि थोडंसं आईने पण मसाला पाठवून दिला होता मला, तर त्याच्यातला मी थोडंसं टेस्ट वेगळी अजून काहीतरी म्हणून मी ते आपल्या आईने दिलेला मसाला पण ऍड केला। तर तुम्हाला तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका। त्यानंतर गॅसची फ्लेम मी थोडी स्लो करून ठेवली आहे। आता इथे हे चिकन आहे ना, तर ते चिकन फोडणीला देऊन घेते। ह्याला काय आधी अद्रक लसूण टाकण्याची काय गरज नाही, तर हे असंच तुम्ही डिरेक्टली फोडणीला सगळं चिकन फोडणीला द्यायचं।
आणि बिना म्हणजे पाणी घालायचं नाही, हे फक्त आधी फक्त तेलामध्ये एकदा ह्याला म्हणजे जे आपण सगळं वाटण हे टाकलेलं आहे ना लाल मसाला वगैरे, तर त्याच्यातच परतवून घ्यायचं बघा, असं परतवायचं. आणि आई जो गावाला रस्सा बनवायची ना, तर त्याला खरंच टेस्ट ना भारी यायची आणि मस्त असं लागत होतं ते. आणि चुलीवरचं तर बोलायलाच नको, चुलीवरच्या जेवणाला चव काय वेगळीच लागते. पहिली लोक चुलीवरच्या जेवणाला कंटाळायचे आणि आता चुलीवरच्या जेवणासाठी आपण इकडे बाहेर जाऊन आपण धाब्यावरती वगैरे चुलीवरचं जेवण खातो असो. त्यानंतर मग मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे फक्त आणि फक्त असं परतवून घ्यायचं. आधी एक पाण्याचं एक थेंब पण नाही घालायचं. आणि नंतर काय करायचं, ह्याच्यावरती मी आता एका साईडला मी पाणी गरम करायला पण ठेवलेलं आहे, एका साईडला आता मी काय केलं, त्या टोपावरती इथे परातीमध्ये थोडंसं मी पाणी घातलं आणि ते 10-15 मिनिटांनंतर मग आता हे त्याच्यामध्ये ओतून घेणार आहे. बघा, बघू शकता इथे पाणी पण सुटलेलं आहे बघा. म्हणजे हे फक्त मीठ आपण टाकलं ना, तर त्याच्यामुळे इथे पाणी सुटले बघा. मी पाणी टाकण्या अगोदर तुम्हाला दाखवते बघा, पाणी मस्त असं सुटलेलं आहे. म्हणजे जितकं वाफेवर तुम्ही आधी शिजवाल ना तेवढं चांगलं. आणि चिकन पूर्ण बुडेपर्यंत त्याच्यामध्ये पाणी घालायचं. एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, गरम पाण्याने टेस्ट चिकन मटनला चांगली येते, तर त्याच्यामुळे तुम्ही गरम पाणीच वापरायचं. आणि चांगली उकळी पण आलेली आहे, म्हणजे कड आलेला आहे, तर चांगला कड पण आला. आता इथे गॅसची फ्लेम मी थोडी स्लो करते आणि त्यानंतर मग आता ह्याच्यातलं जे सगळं चिकन सगळं नाही गाळून घेणार, थोडंसं एक 4-5 फोडी मी ठेवून घेते, कारण की आपण याचा आता रस्सा बनवणार आहे. हा फक्त झाला रस्सा. आता हे सगळं चिकन असं गाळून घेते. आपण हे गावठी कोंबडीचं आणलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी कधी जास्त नाही बनवत, पण आज म्हटलं तुमच्यासोबत ही अशी रेसिपी, आईची जी रेसिपी आहे ना ती तुमच्यासोबत शेअर करते. असं गाळून घ्यायचं आणि थोडासा रस्सा असा पातळ असेल ना तरच चव चांगली लागते. आणि हे एवढ्याशाच फोडी आतमध्ये रश्श्यामध्ये ठेवल्या. मी काय केलं, आता जे मोठे इथे मला वाटत होते ना की हड्डी आहे तर ती मी त्याच्यामध्ये टाकून घेते आणि त्यानंतर मग हे परत एक 10-15 मिनिटं उकळून देते. कारण की ज्यावेळेला आम्ही कोंबडा घेतला ना विकत, त्यावेळेला तो जरासा कोवळाच होता, तर म्हटलं जास्त वेळ नाही लागणार शिजायला, म्हणून मग असंही मस्त शिजलं. त्यानंतर आता हे इकडे वाटण करून घेतलं होतं मी, तर ते आता याच्यामध्ये ॲड करून घेते. तुम्हाला जास्त घट्ट आवडत असेल रस्सा तर थोडंसं घट्ट, थोडंसं जास्त वाटण वापरा. थोडंसं पातळ आवडत असेल तर पातळ वापरा, थोडंसं कमी वापरा. तर मी इथे थोडंसं पातळच ठेवणार आहे रस्सा, कारण की बाबांना थोडंसं असं ना पातळमध्ये पियायला खूप आवडतो रस्सा, तर मी म्हटलं की पातळच बनवूया आज. नाहीतर मग आम्ही जर असेल ना तर मग मी एकच असं बनवते, म्हणजे चिकनचं एकच बनवलं की टेन्शन नाही. आणि थोडंसं मी जरासं जास्तच घालते वाटण, काय नाही, म्हणजे कसं सवय झाली आहे ना आता, तर त्याच्यामुळे कसं हा बघा इतपत असं मी आता थोडं परत एकदा ढवळून घेते असं. आणि आज टेस्ट पण ना, म्हणजे वास पण याचा खूप भारी येतो. हे बघा इतपत ठेवलेलं आहे. आता मी ह्याचेच आता परत काय करते, थोडंसं एक 5-10 मिनटं कड काढायला ठेवून देते आणि त्यानंतर मग याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकते, कारण की थोडंसं मला जरासं कमी वाटलं मीठ, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकलं अगदी किंचित. आणि परत एकदा चांगलं ढवळून घ्यायचं. आणि मग उकळी आल्यानंतर आता मग हे बघा आता उकळी आलेली आहे, म्हणजे कड आला. आता इथे वरतून कोथिंबीर टाकायची. तर वरतून मी शब्द बोलते तर बाबा बोले वरतून बोलू नको, वरून बोलू, कोथिंबीर वरून टाकायची. तर मी वरून कोथिंबीर टाकली चिरलेली आणि हा इथे गॅस बंद करून ठेवून देते. आता त्याच गॅसवरती मी परत आता इकडे ह्या भांड्याला लंगडी बोलतात, तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त मी फिश आणि चिकनच्याच रेसिपी मी बनवते. तर आता आज नॉनव्हेज होतं म्हणून परत मग त्याच भांड्यांमध्ये मी बनवते. गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकला, कढीपत्ता टाकायचा, आपला मालवणी मसाला, त्यानंतर मग आईने दिलेला तो थोडासा मसाला टाकला, गरम मसाला, हळद, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि जे चिकन गाळून घेतलं होतं ना तर ते इथे फोडणीला देऊन घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने इथे फोडणीला दिलं. आणि परत आता याच्यामध्ये आता काय करायचं, पाणी टाकायचं थोडं. हे गरम पाणी करायला मी गरम जे पाणी केलं होतं ना ह्या भांड्यामध्ये, ते पाणी मी बाजूला काढून ठेवलं होतं. तर इथे आता पाणी टाकून घेते आणि चांगलं परत इकडे 15 ते 20 मिनिटांसाठी इथे आता मीडियम गॅसवरती आपण इथे शिजायला ठेवून देणार आहे. 15 ते 20 मिनिटांसाठी, कारण की गावठी चिकनला थोडासा वेळ लागतो.
आणि परत ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आता आपण वाटण वगैरे ॲड करणार आहे तर तेवढंसं मीठ होऊन जाईल. आणि परत आता जे वाटण मी याच्यामध्ये ॲड करते. आपण आता हे सुक्कं बनवणार आहे आणि मगाशी बनवला तो रस्सा बनवला होता. आणि सुक्कं चिकन तर हे भाकरीसोबत. तर आज विचार केला होता मी वडे बनवायचं, पण बघू संध्याकाळी जमलंच तर मी संध्याकाळी वडे बनवेन. पण बाबा बोलले की जास्त तेलकट होईल म्हणून मग वडे नको बोलले, चपातीच बनवले आहेत आता. बघा इथे असं झालेलं. आता ह्याच्यामध्ये ना मला जरा हलवण्याचं म्हणजे कसं ढवळण्याचा प्रॉब्लेम होता, म्हणून मी काय करते आता दुसऱ्या एका मोठे माझ्याकडे ना कढई होती त्याच्यामध्ये मी ते ट्रान्सफर करून घेतलं. थोडंसं जास्त पाणी घातलं आणि हे भांडं आहे ना ते स्वच्छ आता मी धुवून घेणार आहे. मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण त्या मिक्सरच्या भांड्यालाच जास्त ते चिकटलेलं असतं वाटण. तर त्याच्यामुळे आता हे स्वच्छ इथे धुवून घेतलं. परत ते पाणी ॲड केलं. जितकंच तुम्ही चांगलं शिजवाल ना चिकन तितकी चांगली चव लागते. आणि कुकरमध्ये वगैरे चिकन जास्त म्हणजे शिजतं पण तेवढी चव नाही, टेस्ट नाही लागत. त्याच्यामुळे मी असंच शिजवते. आता हे बघा असं झालेलं आहे. पण आता हे गॅस बंद केलं ना तर ह्याला घट्ट होईल थोडंसं. मस्त असं आपल्या इथे चिकन सुक्का, मालवणी पद्धतीने चिकन सुक्का, चिकन रस्सा रेडी झालेलं आहे. कोथिंबीर टाकायची, वरून कोथिंबीर टाकायची. हे बघा आता. आणि नंतर आता बाबांना विचारते मी, बाबांना जेवायला वाढते ना तर त्यावेळेला विचारते की चिकन कसं झालेलं आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता इथे सर्व करते. आता मी बाबांना विचारते. आज गताहारी स्पेशल इथे ताट मी सर्व आता करते. चपाती, त्यानंतर चिकन सुक्का, चिकन रस्सा, जवळा टाकून घोटियाची भाजी, लिंबू, कांदा, मस्त असं ताट रेडी केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही गताहारीला काय स्पेशल बनवणार हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय.